जय भीम. मी सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीमधून. उद्या 30 जुलैला वंचित बहुजन आघाडीची अंतर्गत निवडणूक आहे आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी ताकदीने या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा, जास्तीत जास्त संख्येने मतदानाला यावं आणि पक्षाच्या अंतर्गत लोकशाही बळकट करावी. ही निवडणूक महत्वाचा असण्याचं दुसरं कारण हे की आपण सर्वीकडे म्हणत राहतो की वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातला पक्ष आहे. आमच्याकडे कोणी सत्ताधारी किंवा सत्ता पदावर येत नाही, तर तळागाळातल्या कार्यकर्त्यांना उठून सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर करत राहतात. आणि जसा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्याच कार्यकर्त्यांच्या अंगावरती आज बाळासाहेबांनी एक महत्वाची जबाबदारी दिलेली आहे की उद्याच्या भविष्याचे वंचितचे नेते कोण असणार आहेत, पदाधिकारी कोण असणार आहेत, महाराष्ट्र राज्य सदस्य कोण असणार आहेत किंवा वंचित बहुजन आघाडीचे उद्याचे प्रदेश अध्यक्ष कोण असणार आहेत, हे ठरवण्याचा महत्वाचा निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितच्या तमाम कार्यकर्त्यांवरती ठेवलेला आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपण ही जबाबदारी पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडावी आणि आपण आपले अंतर्गत भांडणं, आपल्या जिल्ह्यामधले वादविवाद हे बाजूला ठेवून वंचित बहुजन आघाडीचा प्रदेश अध्यक्ष असाच निवडावा आणि कार्यकारिणी सदस्य असेच निवडावे जे एकनिष्ठेने ताकदीने पक्ष पुढे घेऊन जातील, जे कोणालाही जुमानणार नाहीत, जे कोणाच्याही ऐकण्यात येणार नाहीत आणि भारिपपासून वंचितपर्यंत ज्या आंबेडकरवादी विचारांना घेऊन, ज्या शाहू फुले आंबेडकरवादी विचारांना घेऊन बाळासाहेबांचं एकनिष्ठ आणि स्वाभिमानी राजकारण कोणत्याही डावणीला न लागता, कुठेही चळवळीला काळबोट न लागता किंवा कुठेही चळवळ विकली जाणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन ज्या पद्धतीने काम करत असतील, तेच कार्य पुढे घेऊन जाणारे आपण प्रदेश अध्यक्ष निवडून द्यावे आणि तसेच महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य सुद्धा निवडून द्यावे, ही माझी महाराष्ट्राच्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे. आणि दुसऱ्या बाजूला जाता जाता अजून एक विनंती करतो की मी स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र सदस्य पदासाठी उभा आहे. अनुक्रमांक 1 वरती माझं नाव आहे. तर आपण सर्वांना मी एवढी विनंती करतो की माझ्या नावापुढे आपण शिक्का मारून मला महाराष्ट्र राज्यकारिणी सदस्य बनवावं, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो. जय भीम, जय संविधान.